विद्यार्थी मित्रांनो, सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणामधील काळ हा विद्यार्थ्यांनो आज बघणार आहोत. लक्षात घ्या, मराठी व्याकरण सिरीजमधील हा 21वा विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आहे. या आधीचे सर्व व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपण चॅनलमधील प्लेलिस्टमध्ये जाऊन मराठी व्याकरण प्लेलिस्टमध्ये सर्व पाठीमागचे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काळ या टॉपिकवर आपण विविध प्रकार बघणार आहोत. त्यानंतर हे प्रकार समजून घेतल्यानंतर आपण टोटल 32 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ह्या टॉपिकवर बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघा. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच विद्यार्थी मित्रांनो नोट्स तयार करून ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम काळ म्हणजे काय हे बघूयात. लक्षात घ्या, वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसाच ती विशिष्ट क्रिया केव्हा घडली याचाही बोध होतो, त्यालाच आपण काळ म्हणतो. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. सर्वप्रथम वर्तमान काळ. लक्षात घ्या, वर्तमान काळ म्हणजे काय? क्रिया आता घडते आहे हे कळते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. क्रियापूर्वी घडली आहे हे कळते तेव्हा भूतकाळ होतो. क्रिया पुढे घडेल असे समजते तेव्हा विद्यार्थी मित्रांनो भविष्यकाळ होत असतो. आता काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो एक एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण तिन्ही काळ आणि त्याचे 4 उपप्रकार विद्यार्थी मित्रांनो समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. लक्षात घ्या, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. त्यानंतर साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. तर विद्यार्थी मित्रांनो समजून घेऊयात. पहिल्यांदा साधा वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे, मी फुले तोडतो. साधा भूतकाळ काय होईल याचा? मी फुले तोडली. भविष्यकाळ काय होईल? मी फुले तोडेन. त्यानंतर अपूर्ण वर्तमान काळ काय होणार आहे? मी फुले तोडीत आहे. मी फुले तोडीत होतो. मी फुले तोडीत असेन. त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ काय? मी फुले तोडली आहेत. पूर्ण भूतकाळ मी फुले तोडली होती. पूर्ण भविष्यकाळ काय असेल? मी फुले तोडली असेना. रीती वर्तमान काळाचं काय होईल? मी फुले तोडत असतो. भूतकाळ काय होईल? मी फुले तोडीत असे. आणि रीती भविष्यकाळाचं काय होईल? मी फुले तोडीत जाईन. विद्यार्थी मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, कारण की एक एक्झाम्पल घेऊन आपण 12 विद्यार्थी मित्रांनो जवळपास प्रकार बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो एक नोट लक्षात घ्या, रीती काळाच्या वाक्यात दररोज, नियमितपणे, नेहमी, सतत इत्यादी प्रकारचे शब्द येतात. उदाहरणार्थ, ती नियमितपणे वर्तमानपत्रे वाचत असे, रीती भूतकाळ. राम सतत गावी जात असे, रीती भूतकाळाचे एक्झाम्पल आहे. तो नेहमी उशिरा येत असतो, रीती वर्तमान काळ. ती नेहमी लवकर उठते, रीती वर्तमान काळाचं हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर उद्देश काळ काय बघून घेऊयात. क्रिया सुरू होण्यापूर्वी क्रिया करण्याचा उद्देश समजतो तेव्हा त्यास आपण उद्देश काळ असे म्हणतो. उद्देश काळात क्रियापदाच्या मूळ धातूला नार प्रत्यय लावला जातो. उद्देश वर्तमान काळाचे विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल बघा. सुधा निबंध लिहिणार आहे, मी अभ्यास करणार आहे. त्यानंतर उद्देश भूतकाळ, सुधा निबंध लिहिणार होती, मी अभ्यास करणार होतो. त्यानंतर उद्देश भविष्यकाळाचं विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल बघूयात. सुधा निबंध लिहिणार असेल, मी अभ्यास करणार असेल. त्यानंतर संहित भविष्यकाळ म्हणजे काय विद्यार्थ्यांनो बघायचं आहे. या काळात 2 वाक्य येतात. पहिले वाक्य शक्यतो आज्ञार्थ असते व दुसरं वाक्य साधा वर्तमान काळ किंवा साधा भूतकाळ असतो. क्रियापदाच्या शेवटी च येतो. लक्षात घ्या, तुम्ही सांगा, आम्ही लिहून घेतोच. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. संहित भविष्यकाळाचं हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर संहित भूतकाळ विद्यार्थी मित्रांनो बघूयात. लक्षात घ्या, या काळात 2 वाक्य येतात. पहिल्या वाक्यात साधा वर्तमान काळ असतो व दुसऱ्या वाक्यात साधा भूतकाळ असतो, किंवा काही वेळा भूतकाळ दर्शक क्रियापदे काढून त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह येते. एक्झाम्पल बघूयात. राघव छत्री उघडतो, तोच पाऊस आला. त्यानंतर मी उठतो, तो चोर पसार. म्हणजे सुरुवातीला काय येतं? साधा वर्तमान काळाचे एक्झाम्पल. त्यानंतर एक तर साधा भूतकाळ किंवा काय येतं की तिथं उद्गारवाचक चिन्ह येतं. विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करणार आहोत? टोटल 32 प्रश्न बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व प्रकार कळाले असेल. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचून झाल्यानंतर ऑप्शन रीड करताना तुमच्याकडे वेळ असेल, या वेळेत विद्यार्थी मित्रांनो आपण अंदाज व्यक्त करायचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर 32 पैकी आपले किती बरोबर आले हे विद्यार्थी मित्रांनो आपण सांगायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात किंवा प्रश्नांना सुरुवात करूयात. मी पेपर वाचला असेल या वाक्याचं विद्यार्थी मित्रांनो काळ सांगा. साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ की रीती भविष्यकाळ. तर लक्षात घ्या, मी पेपर वाचला असेल या वाक्याचा काळ आहे पूर्ण भविष्यकाळ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण वर्तमान काळ की अपूर्ण वर्तमान काळ. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा.
तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. तर लक्षात घ्या, तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा विद्यार्थी मित्रांनो काळ होणार आहे अपूर्ण वर्तमान काळ. बरोबर, क्रिया ही वर्तमान काळात चालू आहे परंतु ती क्रिया पूर्ण झाली नाही, त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ. त्यानंतर तो अभ्यास करीत होता या वाक्याचा विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. सोपा प्रश्न आहे. अपूर्ण वर्तकाळ, अपूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ की रीती भविष्यकाळ. लक्षात घ्या, तो अभ्यास करीत होता. होता म्हणजे काय, भूतकाळातली ही क्रिया आहे, त्यामुळे वर्तमान काळ निघून जाईल, भविष्यकाळ हे निघून जाईल, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब अपूर्ण भूतकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, मी निबंध लिहित आहे या वाक्याचा विद्यार्थ्यांनो काळ सांगायचा आहे. लक्षात घ्या, मी निबंध लिहित आहे, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ की रीती वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, लिहिण्याची प्रोसिजर काय चालू आहे की वर्तमान काळामध्ये कंटिन्युअसली चालू आहे, प्रोसिजर कंप्लीट झालेली नाही, त्यामुळे हे अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, सीता जेवण करते या वाक्याचं विद्यार्थी मित्रांनो पूर्ण भूतकाळ करायचा आहे. सीता जेवण करीत होती, सीताने जेवण केले होते, सीताकडून जेवले गेले की सीता जेवली. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण भूतकाळ म्हणजे भूतकाळात ती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, त्यामुळे सीताने जेवण केले होते ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, दिलेल्या वाक्यांपैकी पूर्ण भूतकाळातील विद्यार्थ्यांनो वाक्य कोणते. मी अभ्यास केला होता, मला दररोज गावाला जावे लागते, मी चित्रपट पाहिलेला असेल की मी जेवत होतो. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण भूतकाळाचं एक्झाम्पल कोणतं आहे लक्षात घ्या. पहिलं जे वाक्य आहे, मी अभ्यास केला होता, बरोबर, होता म्हणजे भूतकाळातील वाक्य आहे आणि अभ्यास करण्याची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झाली, म्हणजे पूर्ण भूतकाळाचे हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ की अपूर्ण भूतकाळ. तर लक्षात घ्या, मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ आहे वर्तमान काळ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, मधु लाडू खात असतो या वाक्यातील खात असतो हा शब्द कोणता काळ दर्शवतो. आपले ऑप्शन आहेत रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ की रीती अनंत काळ. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. मधु लाडू खात असतो या वाक्यातील खात असतो हा विद्यार्थी मित्रांनो रीती वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, पुढील वाक्याचा काळ ओळखा. राष्ट्रपती नुकते शिर्डीच्या दौऱ्यावरून आलेले आहेत. पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ की साधा वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, आलेले आहेत म्हणजे वर्तमान काळातली हे वाक्य जरी असेल तरी प्रक्रिया काय झाली, पूर्ण झाली, बरोबर, त्यामुळे पूर्ण वर्तमान काळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, मी चित्रपट पाहत होतो या वाक्याचा विद्यार्थ्यांनो काळ सांगा. अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ की अपूर्ण वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. लक्षात घ्या, मी चित्रपट पाहत होतो, मी चित्रपट पाहिला असं असतं तर भूतकाळामध्ये ती प्रक्रिया कंप्लीट झाली आहे असं म्हटलं असतो. होतो म्हणजे हा भूतकाळ आहे आणि पाहत होतो ही प्रक्रिया कंटिन्युअसली चाललेली आहे किंवा पूर्ण झालेली नाही, त्यामुळे अपूर्ण भूतकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, मी आंबा खातो याचा विद्यार्थी मित्रांनो काळ सांगा. आपले ऑप्शन आहे साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, साधा भविष्यकाळ की साधा भूतकाळ. तर लक्षात घ्या, मी आंबा खातो विद्यार्थी मित्रांनो हे साधा वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, हे वाक्य कोणत्या काळातील आहे. राधा झाडाला पाणी घालत होती. अपूर्ण वर्तमान काळ, रीती भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ की अपूर्ण भूतकाळ. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे होती हे भूतकाळ आहे, त्यामुळे जे ऑप्शन वर्तमान काळातील आहेत ते ऑटोमॅटिक कट होऊन जातील. राधा झाडाला पाणी घालत होती ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड अपूर्ण भूतकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा विद्यार्थ्यांनो काळ सांगा. आपले ऑप्शन आहे साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ की रीती वर्तमान काळ. लक्षात घ्या, मी निबंध लिहिला आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पूर्ण वर्तमान काळ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, मी निबंध लिहिला असेल या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ सांगा. आपले ऑप्शन आहे साधा वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ की रीती भविष्यकाळ. असेन जेव्हा येतं विद्यार्थी मित्रांनो तेव्हा काय असतं, ते असेन भविष्यकाळाचं हे उदाहरण असतं आणि तो कोणता असतो तर पूर्ण भविष्यकाळ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, पुढील दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ की रीतिकाळ. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही वर्तमानातील प्रोसिजर आहे, त्यामुळे वर्तमान काळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, आम्ही रोज क्रिकेट खेळतो या वाक्याचे विद्यार्थी मित्रांनो भूतकाळ करा. आम्ही रोज क्रिकेट खेळू
आम्ही रोज क्रिकेट खेळलो, आम्ही रोज क्रिकेट खेळणार की यापैकी नाही. लक्षात घ्या, भूतकाळ करायचा आहे, त्यामुळे आम्ही रोज क्रिकेट खेळलो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, पुढील वाक्याचा काळ ओळखा. मी बरोबर 6 वाजता उठत जाईन. विद्यार्थी मित्रांनो, काळ ओळखायचा आहे. साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ की यापैकी नाही. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक क रीती भविष्यकाळाचं हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, त्याने पुस्तक वाचले होते. विद्यार्थी मित्रांनो, याचा काळ सांगा. साधा भूतकाळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ की पूर्ण भूतकाळ. लक्षात घ्या, ही प्रक्रिया भूतकाळातील असून प्रक्रिया कंप्लीट झाली आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पूर्ण भूतकाळ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, तो नेहमीच घोटाळा करीत असे. या वाक्यातील विद्यार्थ्यांनो काळ सांगायचा आहे. साधा भूतकाळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ की पूर्ण भूतकाळ. लक्षात घ्या, तो नेहमीच घोटाळा करीत असे. विद्यार्थी मित्रांनो, हे रीती भूतकाळाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, मी सध्या एक कविता लिहित आहे. या वाक्यातील काळ कोणता? रीती भूतकाळ, भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ की भविष्यकाळ. लक्षात घ्या, मी सध्या एक कविता लिहित आहे ही वर्तमान काळातील प्रक्रिया असून प्रोसिजर कंप्लीट झालेली नाही, त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन